भोलेनाथा, विश्वपालका, पार्वतीनाथा, आम्हा सर्व देवावर कठोर संकट पडलं असता असा कैलासगिरीवर ध्यानमग्न का? आमची काही चूक झाली? हे परमेश्वरा, हे सर्वेश्वरा, डोळे उघडून पहा. आम्ही सारे ऋषीगण देवगण तुझ्या चरणी आला आहोत. हे पार्वती पते भोलेनाथा, सोड आता तरी तो तुझा कैलासवास, कैलास राणा. हे महादेवा, हे महादेवा, साऱ्या विश्वावर दैत्य हिरण्यकश्यप नावाचं संकट पडलं आहे. बिकट तपश्चर्या करून ब्रह्मदेवाकडून अद्वितीय वर प्राप्ती करून घेतली आहे. त्यामुळे सारे ब्रह्मांड कसे थरथरू लागलं आहे. तुमचे ताज महाराज पूर्णपणे फसले. दैत्य सम्राट हिरण्यकश्यपूला त्याची भक्ती केली ना, झाला ना त्यांना दिलावर, पण त्याचा परिणाम किती भीषण दाहक होईल याचा विचार केला का? नारायण नारायण. ब्रह्मदेव वर दैत्य प्रबळाला, ब्रह्मदेव वर दैत्य प्रबळाला, ब्रह्मदेव वर दैत्य प्रबळाला, ब्रह्मदेव वर दैत्य प्रबळाला. हरि वासना पुरी पेटला, हरि वासना पुरी पेटला, ब्रह्मदेव वर दैत्य प्रबळाला, ब्रह्मदेव वर दैत्य प्रबळाला.
देवता जपतो मांडा शिवशंकरचा असे घोडा शिवशंकरचा असे घोडा विष्णुदास अजून बसला विष्णुदास अजून बसला अधरला फुटला दुलयाला अधरला फुटला दुलयाला जंगले दैत्य प्रबळला अरे मातला पुरे पेटला अरे मातला पुरे पेटला ब्रह्मदेव दैत्य प्रबळला ब्रह्मदेव 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 दैत्य प्रबळला हे कैलासनाथा शिवा शंकरा पार्वती पते हर हर महादेवा हे प्रलयंकारा हर हर महादेवा हर हर महादेव ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय महादेवा आता तरी तो तुझा तांडव नृत्य संपन्न कर सारं त्रिखंड थरथरू लागला आहे देवा काही समाचार हे वेद आणि मुनी श्रेष्ठ हो माझं शिवरत्व त्या हिरण्य कश्यपूपुढे फिकं पडत चाललं आहे माझ्या अमोघ अस्त्रांचा त्याच्यावर कितीही बळीमार केला तरी ती अमोघ अस्त्र निष्कामी ठरली त्यावर उपाय काय ज्याने त्याला असा भयंकर वर दिला त्या ब्रह्मदेवालाच याचा जाब विचारावा ब्रह्मदेवा हे ब्रह्मदेव तात महाराज आपण इथवर यावं आणि मार्ग काढावा मार्ग काढला नाही तर तुझ्या त्या ज्या मुखाने तुला त्याला वर दिला ज्या मुखावरील तुमची ती शुभ्र दाढी काही जागेवर राहणार नाही नारायण नारायण तात ब्रह्मदेव महाराज या पामरांची दया येत नाही का तुम्हाला ब्रह्मदेवा समाधी सोड आणि डोळे उघडे करून बघ त्याची समाधी एवढ्यात भंग होणार नाही नारायण अशी नारायण भंग होणार नाही ते मी बघतो जय शिवशंकरा जय भोलेनाथा जय कैलास राणा लेकरानो या ब्रह्मदेवाला का बरं आपल्या समाधीतून उठवलं का उठवलं आता तुझ्या वराची कर्म आम्हाला भोगावी लागत आहे वर देणार तुम्ही आणि भोगावा आम्ही कैलास राणा आपण शांत व्हावं कसा शांत होऊ
अवैध तांडव नृत्यात खंड आला, समाधीचा भंग झाला. कैलास पर्वतावरील शीतल भूमी सोडून या 10 अग्नी द्यावं लागलं. असा संतापू नकोस महादेवा. नाही म्हणजे संतापा येणारच. वड दिला तुम्ही आणि त्रास मात्र महादेवांना. पार्वती माता बघ कशी रागे भरली आहे. नारदा, आग लावून झाले नाही का पुरं? सत्य बोललो की त्याची आग झाली. मी बोलतच नाही. नारायण नारायण. देवेंद्रा, काय घडलं असं दृष्टीने? कसलं भयावह संकट आलं तुम्हावरी? तात आपण हिरण्य कश्यपूला वर दिला अमरत्वाचा, परंतु तो त्यामुळे माजला, गर्भाने फुगला आणि आता तो आम्हा सर्वांना बंदीवान दास करू पाहतोय. सर्व देव देवतानो, ऋषी मुनी हो, मी नको तर वर देऊन चुकलो. त्याच्या शमनाची क्षमता माझ्यात नाही. यावर आपण एकच उपाय काढू शकतो आणि तो म्हणजे शेषशाही श्री विष्णू. त्याने काय याचं फळ बघावं? याचं परिमार्जन ब्रह्मदेवालाच करावं. शंकर देवा, तुम्ही कित्येक दैत राक्षसांना वर दिलेत आणि त्याने प्रलयकार वाजवताच श्री विष्णूतच धावत आला. आठवावे शंकर देवाने. बा विष्णू, आधी नारायणा, आता तूच पाव. आलो तुझ्या चरणा. काहीतरी विपरीत प्रसंग आणा. त्या हिरण्यकश्यपूच्या मरणा. नारायणा. प्रणाम देवो. प्रणाम. प्रभू विष्णू, सर्व ध्यानी आलं माझा. सारासार विचार करूनच आलो. बा देव ऋषी, ब्रह्मदेव ताताने जो वर हिरण्य कश्यपूला दिला तोच वर त्याला शाप ठरणार आहे. त्याचाच पुत्र प्रल्हाद. प्रल्हाद हा माझा परमभक्त आहे. तो माझं नाव मुखी घेतो म्हणून हिरण्य कश्यपू त्याचा छळ करीत आहे. त्या छळाचं कारण त्याचा मृत्यू. सत्याचं रक्षण आणि असत्याचं मरण हाच आदिनारायणाचा युगरणेचा पाया आहे. सत्यमेव जयते. त्याचाच शेवटी जय होणार. त्याचाच विजय होणार. सत्य विजय, सत्य विजय.